कसे आहात सगळे? तर मानसच्या मावशीकडे 3च दिवस राहिलो. संडेला परत आलो आम्ही आणि मी माझं बल्क ऑर्डरवरती काम चालू केलं परत. तर आज मला शिपमेंट करायची आहे माझ्या बल्क ऑर्डरची, पण पूर्ण अजून झालेली नाही आहे. तर माझं टार्गेट आहे की आज कुठच्याही परिस्थितीमध्ये मी ती पूर्ण करणार आहे, ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे. त्यामुळे मी 2 टाईमचं जेवण रेडी करून ठेवलेलं आहे आणि आज मला थोडा जास्तीचा वेळ मिळणार आहे, कारण मानसचे पप्पा शूटिंगला गेले आहेत आणि ते जेव्हा शूटिंगला जातात ना, तेव्हा मला भरपूर वेळ मिळतो. म्हणजे माझी जी कामं आहेत ना, ती सगळी 1च्या आतमध्ये होतात. तर झालं असं की आत्ताच मी जाऊन आली आहे. माझे 1-2 मटेरियल माझे आणायचे होते. मानससाठी टिफिन घ्यायचा होता, तोही घेतला आणि माझ्यासाठी सँडल घ्यायची होती. म्हणजे मी सँडल एक्सचेंज करायला दिली होती, कारण ती साईज मला येत नव्हती. एक सँडल ज्योतीला दिली आहे माझ्या बहिणीकडे. माझ्या नंबरची सँडल तिला येत होती आणि तिच्यासाठी जी घेतली होती ती मी रिटर्न आणली, कारण तिला ती येत नव्हती. म्हणून तर मी ती एक्सचेंज करायला गेले होते. सो दाखवते मी काय काय घेतलं. पॅचेस रेडी झालेले आहेत. साडी पिन माझ्या बहिणीकडे मी जेव्हा होती तेव्हाच हे सगळे कंप्लीट करून घेतलेले आहेत. ही साडी पिन आहेत 10 आणि मंगळसूत्राचे पॅचेस हे बघा, हे रेडी करते आहे. इतके झालेले आहेत. याचं काय झालं माहिती आहे, हे जे बीट्स आहेत हे खूप छोटे पडत होते, म्हणून मी एक्सचेंज केले. आता याच्याऐवजी मी हे बीट्स लावणार. हे थोडेसे मोठे आहेत, तर मी हे बीट्स आणले आणि ग्लू घेऊन आली आहे. माझा ग्लूसुद्धा संपायला आला आहे बघा. या 2 गोष्टींसाठी मला त्या शॉपमध्ये जावं लागलं, म्हणजे बाहेर पडावं लागलं. तर हे सगळे इयरिंग वगैरेचे पॅचेस हे रेडी आहेत. अजून याचं स्टिचिंग बाकी आहे. हे बघा, हे याचे कानातले आहेत. सी, हे याचे कानातले आहेत. तर याचे काही अजून 2 पेअर्स बनवायचे बाकी आहेत माझे. हे झाले की मग यांना मी डेकोरेट करणार आणि फिनिश करणार, म्हणजे झालं. मग माझं टार्गेट आहे आजच्या दिवसामध्ये हे पूर्ण कंप्लीट करायचं. तर मी आता काय घेतले तुम्हाला दाखवते. न्यू शूज घेतले आहेत. त्या शॉपमधून मला जे शूज चेंज करायचे होते ते मिळालेच नाहीत, म्हणून मी हे शूज घेतले. हे पावसाळ्यासाठी घेतले आहेत आणि हे प्लास्टिकचे नाही आहेत, हे रबरचे आहे. हे बघा, आणि ह्यांना बॅक साईडला खूप छान ग्रिप आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा ग्रिप. ठीक आहे. तर हे माझ्या साईजचे हे मी चेंज करून घेतले पावसाळ्यासाठी. शूजसुद्धा दिसतात जीन्सवरती आणि ड्रेसवरती आणि साडीवर सुद्धा चालून जातील, म्हणून हे घेतले. आणि मानससाठी मी टिफिन घेतला. आम्ही त्याला टिफिन आहे ना ऑनलाईन मागवतच होतो, पण ऑनलाईन आणि डीमार्टमध्ये खूप महाग होतं. 350-400ची प्राईस होती. पण इथे एका शॉपमध्ये ना सेल लागला होता, तिथून मी हे घेतलं. हे बघा, तिथून मी घेतले. तुम्हाला ओपन करून दाखवते. तसेच आहेत जसे ऑनलाईन मिळतात, आणि हे मला आता ऑफलाईन 250ला मिळाले. आता ज्या शॉपमधून मी घेतले ते मला 250ला मिळालं. खूप छान त्याचं हे. बाहेरून प्लास्टिक कोटी नाही आहे, स्टीलचंच आहे. प्लास्टिकच असावं असं नाही आहे. मला हे स्टील इम्पॉर्टंट होतं, कारण प्लास्टिकच्या डब्यामध्ये गरम जेवण फार रिस्की आहे ना, त्याच्यामुळे. आणि मानसा शक्यतो डबा हा गरम गरमच जातो. सो आणि त्याच्यामध्ये हे छोटासा डबा मिळाला. सी, आता मी काय करते, माझे कपडे सुकत घालायचे राहिलेत. माझे जेवण बनवून तर झालं होतं, फक्त एक मसाले भातच बनवते. याचे पप्पा जेव्हा नसतात ना, तेव्हा मी मसाले भातच बनवते. आणि आता कपडे सुकत घालते आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागणार आहे. कारण मानसला ना आता मी जेवायला देते. मी त्यालाही मसाले भातच देणार आहे. तो आता गन्ना ज्यूस पिऊन आलाय, त्याच्यामुळे मी फक्त राईस देते त्याला. हे घे मानस. कपडे थोडे असो किंवा जास्त, मी आहे ना शक्यतो ते मशीनलाच लावते, कारण कसं मला बरीच कामं असतात, ऑर्डर मेकिंग सुद्धा असतं आणि मला माझ्या व्यवसायासाठी थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळे मी 2 दिवसाचे कपडे एकदाच लावते मशीनमध्ये. जेव्हा चहा पिण्यासाठी उठेन ना, तेव्हाच मी भांडी घासेन. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आभाळच आलंय. सकाळपासून फक्त कोंडाटल्यासारखं वातावरण आहे. आणि हो, 4 दिवसात मानसची आता स्कूल चालू होणार आहे, मंडे पासून. तर त्यानंतर तर ना माझी एकदमच धावपळ आहे. म्हणजे आता त्याला सुट्टी आहे, समर वेकेशन पडली होती, त्यामुळे म्हणजे घरातली कामं आहेत ना ऑन टाइम आणि त्या वेळेमध्ये व्हायची. म्हणजे मला माझ्या व्यवसायाला सुद्धा वेळ द्यायला मिळायचा. पण आता लिटरली मला 7 वाजल्यापासून जेवणाची तयारी, नाश्त्याची तयारी, ह्या सगळ्या गोष्टी मला 7 वाजल्यापासून
या सगळ्याची सुरुवात करायची आहे. त्याला स्कूलमध्ये सोडायला जायचं, संध्याकाळी आणायला जायचं. याच्यामध्ये ना माझं फार जमलिंग होतं. एक एक प्रॉपर टायमिंग मिळत नाही मला मेकिंग करण्यासाठी. सो म्हणजे पुन्हा ते स्ट्रगल आलंच. कपडे सुकत घालून झालेत माझे. आता जे सुकलेत ना ते घडी करणार आणि कामाला जाते. पिण्यासाठी आहे ना आता थोडंसं पाणी घेते मी, कारण सारखं सारखं उठायला नको. आता आतमध्ये एसी लावून बसणार आहे. चला जाऊयात. चला आपण जाऊयात बेडरूम मध्ये, माझ्या कामाच्या ठिकाणी. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ना मला दोघींची बिलं बनवायची आहे. दोघींनी काल इंडिव्हिज्युअल ऑर्डर आलेले आहेत काल, तर त्यांची बिलं बनवायची आहेत. ती बनवेन. मेकिंग करत असल्यामुळे ना थोडा वेळ लागतो. आता मी याला थोडंसं बाजूला करून तुम्हाला मी ते पॅचेस दाखवते जे मी रेडी केले आहेत. हे बघा, हे रेडी झालेले आहेत. आता याला फक्त फिनिशिंग करायची आहे आणि बीड्स लावायचे आहेत आणि चेन लावायचे. हे बघा, हे ते पॅचेस आहेत, हे नेकलेसचे पॅचेस आहेत. तर हे जवळजवळ 10 झालेले आहेत हे पॅचेस. त्याचे कानातल्याचं काम चालू आहे, ते पटापट स्टिचिंग करते. आणि याचे बीड्स चेंज करायचे आहेत. हे छोटेसे बीड्स आहेत, छोटे बीड्स आहेत, ते मोठे पुन्हा काढणार मी, पुन्हा नवीन लावणार आहे मोठेवाले बीड्स. कारण क्वालिटीमध्ये अजिबात नो कॉम्प्रोमाइज. मला वाटलं होतं की हे जमून जातील, पण व्यवस्थित दिसत नाहीये. आणि मला माझ्या क्लायंटला असं एकदम नाराज करायचं नाहीये. तर जे द्यायचं आहे ते परफेक्ट द्यायचं, म्हणून मी येणार तर ते सगळे चेंज करते. सगळ्यात पहिलं स्टिचिंग उरकून घेते. दुसरी सुई घेते. पण सुई आहे ना ही खूपच छोटी पडते. धागा कुठे गेला? काम करत करत गप्पा अशासाठी माराव्या लागतायत म्हणजे माझं कामही होऊन जाईल आणि तुमच्याशी गप्पाही होऊन जातील, आणि तुम्हाला कळेलही की मी कशा प्रकारे माझी ऑर्डर कम्प्लीट करते. राईट, किती स्ट्रगल करावं लागतं मला या गोष्टीमध्ये हे तुम्हाला कळेल. म्हणून मी माझं काम करत करतच बोलतेय. आता मानस जेवतो आहे. त्याचं मला वाटतं त्याला अर्धा तास लागेल जेवायला. आता कुठे स्वतःच्या हाताने तो जेवायला लागलाय. अजून मला वाटतं 2 बल्क ऑर्डर आहेत. 2 नाही, एकच बल्क ऑर्डर आहे आणि त्यानंतर 2 इंडिव्हिज्युअल ऑर्डर्स आहेत. एक दिली आहे तुमच्या बरोबर मी शेअर सुद्धा केली. मानसच्या मावशीकडे जातानाच मी केलं होतं ते कुरिअर. आणि ही दुसरी आहे, हिची बल्क ऑर्डर आहे. आणि लक्ष्मीच्या मंगळसूत्राची ऑर्डर आहे. म्हणजे ही बल्क ऑर्डर झाल्याच्या नंतर अजून 2 ऑर्डर्स मला कम्प्लीट करायचे. 3 ऑर्डर मला कम्प्लीट करायच्या आहेत. एकीचं बिल अजून बनवायचं आहे. दुसरी ऑन गोईंग आहे, तिच्याशी कोऑर्डिनेट करायचं. दुसरी बल्क ऑर्डर म्हणजे ना, काल एकीचा फोन आला होता एका रिसेलरचा. त्या एक्झिबिटर आहेत, एक्झिबिशन अटेंड करतात. आणि मागच्या 2 वेळी त्यांनी मला बल्क ऑर्डर दिली होती. तर त्यांचा पुन्हा काल फोन आला दुसऱ्या ह्याच्यासाठी. तर त्यांना ना मला पेंडेंट्स पाठवायचे आहेत. तर ते पेंडेंटला सुद्धा थोडासा वेळ लागणार आहे. ते आता मी एक अर्ध्या तासानंतर त्यांना ते पेंडेंट्स पाठवते. पेंडेंट्स आणि झुमके त्यांना सिल्वर ज्वेलरी, सिल्वर झुमके बनवून पाहिजेत. तर त्याचं कोऑर्डिनेशन करायचं आहे त्यांच्याशी. आणि दुसरं कोऑर्डिनेशन एका इंडिव्हिज्युअल ऑर्डर साठी आहे. ते त्या ताईंना ब्राऊन कलरचा चंद्रकोरचा चोकर पाहिजे. 2 दिवस आधी त्यांनी माझी कोऑर्डिनेट केलं होतं, बट हेल्पलेस हँडमुळे ना मला असं ऍट अ टाइम एवढ्या लोकांशी कोऑर्डिनेट करायला नाही जमत जेव्हा बल्क ऑर्डर येते तेव्हा. सो आजच्या दिवसात मी सगळ्यांना रिप्लाय देणार आहे. राहिलंय राखी मेकिंगसाठी. राखी मेकिंगचं ते प्रोजेक्ट अजूनही चालू आहे माझं. म्हणजे डिझायनिंग करायचं, सध्या त्याचं मटेरियल पण शोधतेय. म्हणजे तुम्ही विचार करा, माझ्या बोलण्यावरून तुम्हाला कळत असेल की ऍट अ टाइम हिला कुठे कुठे लक्ष द्यावं लागतं. आता माझा व्यवसाय हळूहळू ग्रो होतोय, तेव्हा मला ऍट अ टाइम घरातही लक्ष द्यावं लागतं, इंस्टाग्रामच्या क्लायंटवरती लक्ष द्यावं लागतं, आणि बाकीचे जे रिसेलर्स आहेत त्यांच्यावरही लक्ष द्यावं लागतं. म्हणजे त्यांच्याशी कोऑर्डिनेट करणं आलंच, आणि त्यांना काय पाहिजे ते डिझायनिंग करा, त्याचं मटेरियल कुठे मिळेल, जर नवीन प्रोजेक्ट असेल तर त्याचं मटेरियल कुठे मिळेल, या सुद्धा गोष्टी मला पाहाव्या लागतात.
तर ते काम आहे ना, मी कधी कधी मानसच्या पप्पांना देते. ते मटेरियल शोधा, मिळालं असेल तर मग ऑनलाईन ऑर्डर करा. मग ते काम मी त्यांना देते. हा, बोलून बोलून सुद्धा माझं तोंड दुखायला आलं आता. पडलंच. भागवत कथा ऐकत ऐकत काम जेव्हा मी करते ना, खूप मस्त वाटतं. तर मी आता भागवत कथा ऐकणार आहे. माझ्याकडे एकच मोबाईल आहे, म्हणून मी या मोबाईल वरतीच ते ऐकणार आहे, युट्यूब वरती. ठीक आहे. तुझ्यासोबत ऐकून करायला मी. आणि मग हे ऑर्डर कोण बनवायचं लवकर? बाय. माझं टार्गेट होतं आत्ताचं, पण ते नाही कम्प्लीट झालंय. त्याला वेळ लागतोय. बहुतेक आज रात्र जाईल माझी. मी यांना तर किती पेंडेंट्स बनवलेत. मंगळसूत्राचे 4 पेंडेंट्स बीडने शिवून झालेत. हे बघा, हे बीड्स मी चेंज केले आणि हे मोठेवाले लावले. आता किती फरक पडलाय. तर हे माझे बनवून झालेत 4. त्याचे इयरिंग्स बनवायचे अजून मला, आणि म्हणजे त्याचे इयरिंग स्टिच करायचे आहेत ते. आणि आता 3 बाकी आहेत. 3 तर होतील, पण आता 6:30 वाजलेत. आता मी पटकन कचरा काढते आणि देवपूजा करते पहिली, आणि मग परत बसते. मला लागली भूक, मी ब्रेड बटर खाणार आहे. पुन्हा माझ्या मिस्टरांनी कॉक चालू ठेवला, तो पाण्याचा. म्हणजे तो चालू होता, बाकीचे बंद होते, पण ते किचन मधलं नळ थोडस चालू होतं, आणि त्याच्यामुळे पूर्ण घर पुन्हा भरलं. आणि आम्ही जेव्हा आलो घरी, तेव्हा पुन्हा आम्हाला साफसफाई करावी लागली. आणि त्या पाण्यामध्ये इकडे आमच्या गाद्या असतात, त्या पूर्ण भिजल्या. एक वरची होती ती जराशी ठीक आहे, पण खालची पूर्ण भिजली आहे. म्हणून ती हॉलमध्ये दिवसा डोळ्यात सुकत टाकतो. बाहेर बाल्कनीमध्ये जेव्हा ऊन येतं, कडक ऊन, तेव्हा आम्ही ते सुकवतो. आता ती बऱ्यापैकी सुकली आहे. 2 दिवसांनी तिला पुन्हा नवीन बनवायला टाकायची आहे, कारण पूर्ण कापूस भिजल्यातला अक्षरशः त्याला दुर्गंध येत असेल, म्हणून ती रिपेअरिंगला टाकायची आहे. तर असं सगळं चाललंय. आता मी आहे ना, पटकन कचरा काढून घेते आणि हा सगळा पसारा आवरते. किती पसारा झालाय हा. म्हणजे पसारा नाहीये, हे रोजच आहे आमचं. घर व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा आहे ना, काही फर्निचरची गरज असते आमच्याकडे. नाही, सध्या ही अंथरुणं इथेच बाहेर आहेत. ती असतात सोफ्याच्या आतमध्ये, पण ही लागतात रात्रीची, त्याच्यामुळे मी अशीच ठेवून दिली आहे. जेव्हा गादी नवीन करू ना, तेव्हा हे सगळं क्लीन करून आतमध्येच टाकू. आम्हाला एवढ्या अंथरुणाची गरज लागतच नाही. तर आता तात्पुरतं मी इथेच ठेवलंय ते. आता मी पटकन कचरा काढून घेते, आणि डोर ओपनच ठेवलं. त्याला खेळायला लागतं. केक स्टँड आहे हा. त्याला असं एक्सिलरेटर म्हणून तो चालवतो. काय बोलायचं. ही जी गादी होती ना, ही पूर्ण भिजली होती. म्हणजे अजूनही थोडीफार ओली आहे. हिला जवळजवळ 3 दिवस झाले आम्ही तिथे बाल्कनीमध्ये ऊन देतो. आमच्या बाल्कनीची जी रुंदी आहे ती छोटी आहे, आणि बाल्कनी इनफ नाही होत कुठच्याही गोष्टी सुकवण्यासाठी. बट स्टील आम्ही प्रयत्न केले. आता त्यातले कापूस बघा इतकं कडक झालंय ना, त्याच्यामुळे हिच्या सकट ती जी गादी आहे ती सुद्धा आम्ही रिपेअरिंगला देऊ, आणि नवीन गादी आम्ही बनवणार आहोत. कारण कसं आहे, याच्यावरती झोपू नाही शकत. चादर टाकून सुद्धा दुर्गंध येतच राहणार. एक अगरबत्ती तुळशीला, आणि दुसरी माझ्या त्या टेबलवरती, जिथे मी माझं सगळं कलाकृतीचं काम करते, तिकडच्याही सरस्वतीला मी सकाळ संध्याकाळ अगरबत्ती धूप दाखवतेच, आणि नमस्कारही करते. श्री लक्ष्मी देव नमः. ओम ह्रीं श्री सरस्वती देव नमः. देवाचा दिवा झाला. आता मी बाहेर दिवा लावते. वास्तुपुरुषाय नमः. ओम वास्तुपुरुषाय नमः. ओम श्री पंचमुखी हनुमान की जय. श्री पंचमुखी हनुमान की जय. ओम वास्तुपुरुषाय नमः. ओम वास्तुपुरुषाय नमः.
थोडंसं दार उघडं ठेवते. आणि हो, मला सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा आहे ना, फार काही असं उंबरठ्याचं म्हणजे करा, गुरुवारी किंवा शुक्रवारी करा. लेपन वगैरे करतात हळदीने, ते तुम्ही करू शकता. पण बाकीच्या दिवशीही तुम्ही आहे ना, उंबरठ्याला दिवा अगरबत्ती लावत जा. ट्रस्ट मी, बऱ्यापैकी फरक पडतो. घरामध्ये भांडणं वगैरे असतील किंवा खूपच असं कलह क्लेश वगैरे असं काही शांती नसेल ना घरामध्ये, तर दिवा लावत जा. आणि अमावास्या पौर्णिमेला घराला म्हणजे ही जी वास्तू आहे, आपण जिथे राहतो तिथे ना घास ठेवत जा दही भाताचा. तर याने काय होतं ना, आपली वास्तू हळूहळू शांत होते. कारण ऑफकोर्स ज्या वास्तूमध्ये आपण राहतो तिलाही दिवा दाखवलाच पाहिजे, कारण ती सुद्धा एक देवता आहे आणि ती नेहमी तथास्तु म्हणत असते. म्हणजे माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते की बऱ्यापैकी फरक पडतो. देवपूजा तर तुम्ही कराच, पण त्यासोबतच घरामध्ये जर स्थैर्य मिळवायचं असेल, स्थैर्य इन द सेन्स ॲटलिस्ट शांती मिळवायची असेल ना घरामध्ये, भांडणं वाद हे कमी व्हायचे असतील ना, तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या वास्तूला दाराबाहेर दिवा ओवाळायचा आणि अगरबत्तीही ओवाळायची. आणि ओवाळताना म्हणायचं ओम वास्तू पुरुषाय नमः. हे ना मी कुठेतरी ऐकलं होतं यूट्यूबवरतीच, आणि मी त्याच्यासाठी तर आहेच, पण मी बाहेर एकदम दिवा आणि अगरबत्ती लावून ना थोडासा परफ्यूम सुद्धा स्प्रे करायची. त्याच्यामुळे वातावरण इतकं सुगंधित व्हायचं ना, इतकं छान वाटायचं. मग मी स्वतः तेव्हापासूनच करायला लागली आहे. हे मी रोज करते. उंबरठा जरी नाही सारवला तरी मी दाराच्या बाहेर दिवा आणि अगरबत्ती ठेवतेच ठेवते. तुम्हाला पटत असेल ना तर तुम्ही नक्की करा. आता माझी पूजा सगळं करून झालंय, हे खाते आणि मग पुन्हा काम करायला बसते. लागूयात आपल्या कामाला.